अरे तू एवढी स्ट्रेसमध्ये काय आहेस? काय सांगू यार, बँकेकडून मी लोन घेतलं होतं आणि शेवटची EMI मी भरली नाही. तर बँकेकडून ना फोन्स येतात मला आणि ते धमकी वगैरे देत आहेत यार. असं कसं? तुला RBIच्या न्यू रूल्सबद्दल माहिती नाही आहे का? नाही, मला नाही माहिती. बघ, ॲज पर RBI रूल्स, फर्स्ट जे कोणी रिकव्हरी एजंट्स तुला अपॉइंट केले गेले आहेत त्यांचे तुला डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुला मेलवरती किंवा तुझ्या SMS वरती आले पाहिजेत. ठीक आहे, थ्रू द बँक. म्हणजे असं कोणीही रॅन्डम पर्सन तुला भलत्या नंबरवरून फोन करून धमकवू शकत नाही. दुसरं, रिकव्हरी एजंट तुला सकाळी 8 ते संध्याकाळी 7च्या मध्येच फोन करू शकतात. त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर नाही करू शकत. फोन किंवा मेसेज काहीच नाही. आणि जर त्यांनी तुला फोन केला तर ते फोन कॉल्स रेकॉर्ड होतात. तिसरं, जर कोणता रिकव्हरी एजंट तुझ्याकडे व्हिजिट करतं तर त्याच्याकडे त्याचा ID कार्ड, रिकव्हरी नोटीस आणि बँकेकडून ऑथरायझेशन लेटर हवंच. जर ह्या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे नसतील तर तुला त्याच्याबरोबर बोलायची गरज सुद्धा नाही आहे. चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, लोन रिकव्हरीसाठी एजंट फक्त तुझ्यावर बोलू शकतो. जर समजा तुला कोणीतरी धमकी देत असेल की मी बाबा सगळ्या तुझ्या नातेवाईकांना कळून टाकेन तू लोन घेतलाय हे ते, तर ते फेक आहे. प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. पाचवं, आता त्यांना रिकव्हरी एजंट बनायसाठी पण एक सर्टिफिकेशन करावं लागेल. असं नाही की उद्या उठून कोणी पण रिकव्हरी एजंट बनून जाईल. सो या, हे सगळे रूल्स आहेत. वाव यार, थँक्यू सो मच. आता हा व्हिडिओ ना मी सगळ्यांसोबत शेअर करते सो दॅट सगळेच अलर्ट राहतील, राईट?